नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आयडिया सारेगमपा लिटिल. कालचीच थीम घेऊन आज आपण पुन्हा भेटलोय आणि धम्माल कोळी गीत सादर करण्यासाठी आपले लिटिल चॅम्प्सही सज्ज आहेत. त्याचबरोबर आपले सज्ज आहेत परीक्षक सुद्धा. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं. राहुल दादा, स्वप्नील दादा. आणि कालच्या भागाप्रमाणेच आजच्या भागात सुद्धा आपल्या बरोबर असणार आहेत आपले लाडके आजोबा म्हणजेच लोकशाहीर विठ्ठल उमप. कालच आपल्या दादांनी सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात कोणताही निकाल नसेल, पण त्यांना परीक्षकांचे गुण मात्र मिळतील आणि तुमची मतही त्यांना मिळू दे. तिन्ही आठवड्यांचे मिळून आपल्या दादांचे गुण आणि तुम्ही दिलेली मतं यांची टॅली होणार आहे आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला निकाल कळणार आहे. सर्वांची अनुमती असेल तर पहिल्या स्पर्धकाला इथे बोलूया. सगळ्यात आधी आपल्या समोर येतोय ऋषभ बारिसे. डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. हो डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोंगराची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. हो डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोंगराची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय गो, पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे डोल डोलते वाऱ्यावर. Once more. हो डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोंगराची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. हो डोंगरची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोंगराची माऊली कोल्यांची सावली दर्यात फुलांचे हाकेला धावली. डोल डोलते वाऱ्यावर
बाई माझं ढोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझं डोल डोलतय वाऱ्यावर पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय गो पुनवेचा चांद कसा डोंगराला आयलाय ढोल डोलतय वाऱ्यावर बाई माझं ढोल डोलतय वाऱ्यावर ढोल डोलतय वाऱ्यावर बाई माझं ढोल डोलतय वाऱ्यावर ढोल डोलतय वाऱ्यावर बाई माझं ढोल डोलतय वाऱ्यावर. धन्यवाद. मस्त गायलास Thank you. आजोबा कसं वाटलं गाणं गाणं उत्तम वाटलं. शब्दफेक अत्यंत चांगली होती आणि जी भावना व्यतीत होत होती ह्या शब्दातनं ती माझ्या काळजापर्यंत पोहोचत होती. धन्यवाद. गाण्यातला जो बेस आहे तो बेस फार उत्तम वाटला आणि छान तो म्हणालास. खूप मला आवडलं. मस्त गायलास ऋषभ. मला इकडे बाबांना सांगायचं की हा अतिशय सुंदर नाट्यगीतं गातो, क्लासिकल गातो आणि मला शॉकच होता की हा कोळी गीत इतका सुंदर गायला आहे. कारण बाबांनी तुझं कदाचित नाट्यगीतं ऐकली नसतील किंवा इतर तुझी गाणी ऐकली नसतील म्हणून सांगतोय. अतिशय सुंदर गायलास, अप्रतिम गायलास. हे तर कम्प्लिटली सरप्राईज होतं माझ्यासाठी, पण खूप छान तू निभावलंस. अतिशय सुरेल गायलास आणि शब्दोच्चारांबद्दल तर विठ्ठलजींनी सांगितलंस की किती सुंदर आणि उत्तम केलेस तू. अप्रतिम झाला, खूप छान गायलास. थँक्यू. मला इथे विठ्ठलजीने एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची सर्वच मुलं उत्तम पद्धतीने तुमचा वारसा पुढे चालवत आहेत, तर तुम्ही इतकी छान कोळी गीतं लिहिता, इतक्या छान कविता करता, तर ती परंपरा तुमची पुढे जाते की नाही? नाही, पुढे जाते आहे. या मुलातला जो सर्वात मोठा मुलगा आहे तो कविता छान लिहितो आणि बऱ्याच कवी संमेलनामधून त्याचा सहभाग असतो. तो छंद त्याला आहे. आज सुद्धा आपल्याला फक्त आजोबांचे मार्क्स दिसणार आहेत. आजोबा मार्क्स मला एक सांगायचंय, आता तुझे गाणं गायलंस त्याचं संगीत कोणी दिलंय माहितीये तुला? नाही, नाव तर नाही आठवत आहे, पण ते आपल्या समोरच बसलेले आहेत. हे संगीत वेसावकर आणि मंडळींमधल्या विजय काकांनी दिलंय. विजय कठीण, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या बरोबर आज काशीराम काका सुद्धा आपल्याकडे आहेत. काका, तुम्ही खूप छान नाचता आता ह्याच्या गाण्याला. माझं ढोल डोलतय वाऱ्यावर. पण तुम्हाला काय वाटतं, कसं आलं गाण्याचं? गाण्याची शब्दफेक आमच्या म्हणजे कोली स्टाईलने एकदम जबरदस्त केलेलं आहे, चांगलं गायलेलं आहे. थँक्यू ऋषभ. थँक्यू. ऑल द बेस्ट.